फ्रॅक्चर काढायला परत मोठा गेला उडी मारायला गावाला गेला उडी मारायला त्याच्या पेंटिंगच्या असरमुळे ना जास्त येणार होते तुला शुभमला पाय फ्रॅक्चर झाली गावाला गेलता सुपरमॅन झालता उडी मारली 25 दिवस घरी काय सीन झालं सांगितलंच नाही पुढचं काय झालं तेच आठवतही नाही सेम तशी उडी त्याने ना गार्डन मध्ये मारली तिने गार्डन मध्ये तेव्हा दात फुटलेले होठामध्ये घुसलेले तेव्हाच काहीतरी झालं यावेळेस पण ना उडी मारली आणि ना पाय मुरगळला त्याचं करंगळी फ्रॅक्चर झाली. गोल्ड लोन आधी क्लिअर करूया अजूनही गोल्ड लोन आहे तो दुसरा नंतर अजून करू क्लिअर मग नंतर मग रूमचं लोन क्लिअर करू पडलं नाही काहीतरी पाडतं पडलं विचारायचं मोठा गेला उडी मारायला गावाला गेला उडी मारायला त्याच्या पेंटिंगच्या असरमुळे ना जास्त येणार होते तुला शुभमला पाय फ्रॅक्चर झाली गावाला गेलता सुपरमॅन झालता उडी मारली 25 दिवस घरी का 25 फ्रॅक्चर नाही होतं पट्टी झाली ना ते काय पूर्ण सिमेंट भरेल त्यात सिमेंट वगैरे पुढे सीट मोकळी आहे मला पण बसून देत नाही स्वतः बसून देत नाही मागे बसले त्याला पण नाही पुढे हा ना ते अर्धवटच झालं पूर्ण नाही झाली ती बरं झालं अर्धवट काय सीन झालं तर सांगितलंच नाही पुढचं काय झालं तेच आठवतही नाही टॉपिक वेगळं आहे शुभमचा फ्रॅक्चरचा काय आपण रिपोर्ट काढलाय शोधतो डॉक्टर अरे शांत बस ना बाबा शांत बस तोंडा बोट ठेव चांगलं सांगते बाबू चांगलं शांत बस दोन बघ रागाला त्याला तर गाईज हा ना गावाला गेलो ना आमच्या टाकीवरनं उडी मारली सेम तशी उडी त्याने ना गार्डन मध्ये मारली तिने गार्डन मध्ये तेव्हा दात फुटलेले होठामध्ये घुसलेले तेव्हाच काहीतरी झालं यावेळेस पण ना उडी मारली आणि ना पाय मुरगळला त्याचं करंगळी फ्रॅक्चर झाली या टायमाला आम्ही जेवायला गेलो हा आणि आम्हाला माहित नव्हतं तर फक्त आम्ही म्हटलं जेवण करून येतो तोपर्यंत टाकी भरा पाण्याची टाकी भरता भरता पायच मोडला पाय घसरलं उडी चुकली उडी बरोबर बसली ना मग नसतं एकच पायावर उडी मला गेलं पाणीच नव्हतं बिना पायाचं होतं समोर तर आता फ्रॅक्चर सांगितलंय बोट आणि दवाखान्यात आम्ही कालपासून फिरतोय काल पण डॉक्टरने भेटला आता पण डॉक्टर नाही 8 वाजता बोलवले बघू 8 वाजता बोलवलं बघ टॅपचा पाईप निघला बघ पाण्याचा ऐक रे ऐक ना कुठे ऐकेन हेलिकॉप्टर कशा करू दाखव आकडा तिकडा कसा हात झालाय बरं आणि प्लेन कसा उडतो एरोप्लेन तेव्हा असा गडबडला हा अच्छा करतो पी पाण्यात ठेवतो पी पाण्यात असं बघ असं बघ हे बघ असं असं करतो बीच बघ गडबडला अक्का कसा करतो फिश बघ असं असं बाबू करता असा फिश तर आम्ही आलोय फ्रॅक्चर काढायला परत बाबूचं मोठं सहकार्य आहे त्याला प्लॅस्टर लावणं चालू ना आता भाजूनच ठेवून मी घरात उद्या एक महिना अडका असं वगैरे डॉक्टर का करून घेतलं का बोलले घेतलंय सगळं मजा आली त्याला बाहेर जाताना कुठे एक महिना पक्की शिक्षण टेंट काय
कॅन्डी खात तू. काय नव्हतं पाईपाला. आम्हाला पण तुम्ही काय पाईप त्याला सांगायला आता. अरे 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 घुसाचा मोठा पाईप त्याला पाया दिसते. अंकल पाईप पाइप है, पाइप निकल गया, पाइप जर पडला तो पाइप निकले, पाइप गिर गया, पाइप गिर गया. गावाला तो काय झालं त्याला वाटलं पाणी लीक झालंय माझं. काय झालं बाबू काय झालं का मामा काय बोलला टँकरचा पाई हा जेसीबी आला बघा, बिल्डिंग जेसीबी आला, बिल्डिंग मध्ये स्टार्ट झालं आपल्या. बाबूची कटिंग करायची होती ना. हो आता इथे साफ होणार आहे गाईज आमच्या ना बिल्डिंग मध्ये बाहेर भूत भांगडा होता खूप दिवसांपासून तो भूत भांगडा तुटतोय काय नाही जेसीबी सर्व जेसीबी सब आतमधला. मग आतमध्ये बघ अय्या साफ पण केलं एवढं फास्ट. मग एवढी मटेरियल होते म्हणजे गेटचं काम आमचं या बिल्डिंग मुळे होत नव्हतं. बिल्डिंग इकडचे साप इकडे पाहून यायचं ना आता. लक्ष ठेवायला बिल्डिंग मध्ये नाही जायचं बोलतो बघ गाईज. याचं काय म्हणणं आहे कुठे जायचं स्कूटी बाईक इंजिन त्याच्यात बसताना चेक करायची. तुम्ही इथूनच गॅप आहे आणि आपल्या इथेच आहे तुमचं पार्किंग. डायरेक्ट पार्किंग मध्ये. हॅलो घरी नाही जायचंय बोलते हो बाबू. उन्हाचं बाहेर कुठे फिरायचं आपण सारखं. आपली लुना आहे, लुना मागे घ्यायची. चल पार्किंग लावली. ते मामूचा पाय दुखतोय ते बघ, मामूचा पाय दुखतोय ना. तर गाईज बाबूच्या हेअरकट साठी आलोय. वरचे डोळे येतात हा बघ. थांब डोळे बघ तिकडे बघ, डोळे येतात ना आपले. हा बघ झाले 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 बघ. आई वा गंदी पडली बघ किती घाण. डोळे निघले भाऊ निघले झाले बघ. हा बघ ते बघ ती मावची पण तुझा फोटो काढते बघ कशी. माऊ माऊ कुठे काढते आपली माऊ रडायला रडू नको. मग रडताना फोटो आपला असं नाही करायचं. वाव किती मच्छी कापले बघ तिचे. वा हिरो दिसतो रे बाबू तू. आपण फोटोवर कसा उभं राहणार आपण आता फोटो काढताना. वा कशा उभं राहायचं. अच्छा ही डॅडूच्या हातावर पण काय पडलंय. किती पडले बघ छाप फुक मार. डॅडूच्या हातावर डॅडूच्या हात कुठे. थुकू नको फुक मार. तुम्ही इकडे इकडे राईट साईडला. हा भरपूर आहे. तुम्ही इकडे छापकर छोट्या पोराला काम डेंजर क्या देखना. छोटे बच्चे को डेंजर काम रहता है ना. अरे बड़ा बच्चा नहीं काटा नहीं तो छोटा बच्चा काट नहीं ना. 5 मिनट रुको चाले. ही डॅडूच्या हातावर बघ काय झाले. वा तुला आईस्क्रीम घेऊ हा. इथे समोर नव्हते ना आमची. इथे नाही आलेला आपण कॅमेरा आरशे कोण दिसेल तुला. कशी करते बाबू. कशी बाबू कशी करते. करा बाबू करा बाबू. ये दादा भी कम मत करा क्या बोलते बोलते. चलो बाबू करा बाबू करा. चलो साधन. थोडा चेहरा तरी दिसतो त्याचा. चेहराच गायब झाला. खराब होईल. फुक मार रे मामू फुक मार. थांब मी मारू. हा थांब मम्मा फुक मार. हा झाले. लड़की लग रही है. थांब मी एकदा बघतो. गोल मत कर का आगे का. लागेल ना लागेल ना. तो दादाला बघ. तो कोणाला दादाला खुश मामू. मामा असं बघ आता असं बघ. नाटकी नाही जास्ती बस बस झाला बस नाही आईस्क्रीम. सो आज आम्ही चाललेलो आहे ते म्हणजे इकडे तिकडे नाही बँकेमध्ये. कारण का आम्ही चाललोय आमचं गोल्ड लोन होतं जे एसकीच्या मम्मीचं पण ठेवलेलं आम्ही. तर बिचाऱ्यांनी तेव्हा आम्हाला गोल्ड दिलं ठेवायला. तर आज ते सोडूया. एवढे लोन झाले पण ना लवकर फेडतो पण आहे. आता 1-2 इथं क्लिअर झाले. आता हे आज एक क्लिअर होईल तो म्हणजे सर्वात आम्हाला खुशी वाटते. कारण का ॲनिव्हर्सरी गिफ्ट हाच आहे आमचा. गोल्ड लोन क्लिअर करायचा होता. आता आमची ॲनिव्हर्सरी आली 5वी. पण आम्हाला असं कर्ज नको हप्ते जातात म्हणून गोल्ड लोनचा कसं व्याज पण जातो फ्रीमध्ये जातो. तर आज गोल्ड लोन क्लिअर करूया. तर आज चाललोय पैसे घेऊन गोल्ड लोन आधी क्लिअर करूया. अजूनही गोल्ड लोन आहे तो दुसरा नंतर अजून करू क्लिअर. मग नंतर मग रूमचं लोन क्लिअर करू. तर पडलं काहीतरी पार्सल पडलं बिचाऱ्यांचं. चल ठीक आहे काय नाही ओके. कसं ना काम एवढं हिट ना आज कल्याणमध्ये सगळ्यात 40% 44 आहे. आणि कसे काय
मध्ये काम लोकांना वाटतं ना आपण पैसे बिशे उडवतो कसं ना आपण ऍडजस्ट करतो. आपण म्हणजे आपण आपल्या चेहऱ्यावर दिसत नाही आपल्या चेहऱ्यावरती काही. आमच्या चेहऱ्यावरती ना आम्ही नेहमी हसत असतो आणि नेहमी खर्च करत असतो, उडवत असतो पैसे. आमचं कसं नाही का दोघांचं, आम्ही दोघं एकमेकांसाठी सेम देवाने जोडी बनवली आहे. माझ्याकडे 500 रुपये असेल ना तर 400 रुपये कधी उडवले काय समजणार नाही. मी पण 500 रुपये 400 कधी उडवून समजत नाही. पण आता थोडंसं कंट्रोल केलंय आम्ही. कंट्रोल केलं आता कारण 2-3 दिवस झाले आमचे बोलले लोन ठरवू क्लिअर आपण. करू. लोन क्लिअर करू, मग थोडंसं मेहनत करू आता, बाबू. नंतर मग लाईफ एन्जॉय करू. आता आम्हाला 10 टोटलला 55-50 हजार रुपये हप्ता चाललेला. तर त्यातल्या आता समजा आज गोल्डचा हप्ता कमी होईल 5,000 रुपये. जसं गोल्डचा क्लिअर करू तर आता 5,000 रुपये कमी, म्हणजे 10,000 रुपये हप्ता तो कमी झाला. मग गाडीचा राहिला, गाडीचा 14-15 हजार रुपये हप्ता आहे. आणि होम लोन तर सगळ्यांचाच असतो, टेन्शन नाही. एक लोन मुद्दाम ठेवायचं आपल्या जिम्मेदारीवर. मुद्दाम ठेवलं, जेव्हा लोन एक ठेवलं ना आपण तर आपण मुद्दाम काम धंदे करून साईडला पैसे साईडला काढत जातो. म्हणून एक लोन मुद्दाम ठेवतो. तर आम्ही गोल्ड लोन कधीच क्लिअर नाही. आम्ही गोल्ड लोन क्लिअर करायचं, होम लोन नाही क्लिअर करायचं. कारण का ना होम लोन लास्टपर्यंत राहून दे बोललो. आणि फक्त आता गोल्ड आणि मग कार लोन हे 2 नक्की क्लिअर झाले तर आम्ही जिंकलो. मग आम्हाला 20-25 हजार रुपये हप्ता भरला काय नाही वाटणार. आमची तशी परत घरशी पहिले की दिवस फिरायचे पैसे दुबईला सगळे तर गोल्डन तेव्हा क्लिअर झालं असं. पण बोलू आता ना जाऊन येणार तर कधी जाऊन येणार. 4 का 5 लाख गेले आमचे दुबईच्या वेळेस. आता आपलं एज आहे 28-30 एज मध्ये नाही जाणार तर काय 50 वयामध्ये जाऊन दुबई बघायचं तरी काय बघायचं काय नाही. पॉईंट आहे. पण तरी म्हणजे आम्ही ना इकडे न्यू घरी आल्यापासून आपण कुठे फिरायलाच नाही गेलो ना आपण. दुबई फक्त आपण आता थार बंद पडली पण महाबळेश्वरला गेलो, 1 दिवसामध्ये रिटर्न आलो. ते पण आपण पहिले कसं फिरलो नाही ना. नाही मजाच नाही ते पहिले कसं आम्ही ना आमचं घर तेवढं भारी वाटतं कोणत्या हॉटेल नाही म्हणत नाही. पहिले खूप फिरायचं म्हणजे लग्न झाल्यापासून ना आम्ही 15 दिवस झाले की कधी मूड झाला की निघायचं. आता जिम्मेदारी आली ना आमच्यावरती तर आम्ही 6 नाही फिरत. हॉटेल 3 क्लब होते आयडला. तरी आम्ही गेलेलो सर्व फ्री होतं. फक्त ट्रॅव्हलिंगचा खर्च होता आणि फक्त रूमचा बस एवढंच खर्चामध्ये एवढी एन्जॉय होती. तरी आम्ही नाही गेलो. बघू जरा करू प्लॅन. काय अॅनिव्हर्सरी कुठे जायचंच आहे, काय ना काय करू. लेट्स गो. बँक आली आमची एफडीसी बँक. चला पटकन सोडू. आज बँक म्हणून आहे ना सॅमसंग वाटते ती सॅमसंगच झाली एचडीएफसी. मी आणि माझ्या बँकेत जाऊन भांडायचं आज तिकडे. चला अरे ते पण आहे अशी तू गाडी काढूच नाही शकत चिपकून. मी इथून आठवत आहे ना काय केलंय काय केलं नाही ते सांग. वेरणाला काय केलंय सांग. आठवत नाही सांग. दिवसला. जा बाय बाय. नाही जाय थोडं तू आता सोड. तो बाबू चालला बघ. तो बाबू गेला बघ. तो बाबू तिकडनं तो तिकडे बाबू गेला. मम्माला बोलतो तो घाबरू नको आणि मम्मा तर 1 नंबर घाबरू आहे. दोघं रडत येईल बाहेर बघा. गेले मस्त तसे बाहेर काय सांगूच नका. बघू तू किती आहे मध्ये बसलेला पायाच्या मध्ये. स्वतः घाबरू आहे त्याचा काय. अभी देखो पकडून ठेव. मगाशी तर मम्माला घाबरू नको स्वतःच घाबरलाय. मी आहे काय बाबू. चोरो घाबरला नाही बघतोय. बाबू इथे बाबू आहे बा. तो हात पकड ना. हात करते. मजा आली का भाऊ. मजा आली का जायचे. घाबरला का तिथं बोल. मम्मीला घाबरून तूच घाबरला. चलो तर होता गाईस का मोठ्याला परत छोटा होऊन आपल्याला बसायला भेटला असं गाडीमध्ये. ते का बाबू सोबत बसायला भेटतो. शरू टेंट शरू टेंट शरू. असं कर झुक गाडी.
टायमाला आहे. सरू परत एकदा बसला बघा ट्रेन मध्ये. सरू थांब थांब थांब. काय आहे? काय सोरू कुठे चालला? कुठे चालला तू? गावाला चालला? बाय. आम्ही गार्डनला आलेलो बघा. सरू बोल बाय. डॅडू डॅडू बघा. घाबरतो बाई जम्पिंगला. सरू जा वरती. जा सोरू वरती जा. दोरी पकडून पकडून वर जा. जा वरती जा. व्हेरी गुड. जा 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 जा. गेला. जा वरती जा. जा वरती. जाऊ वरती जा. जा काय बाबू बाबू इकडून वरती जायचं. तिकडून खाली दिदी बघ कशी आली. घसरगुंडी करत खाली यायची. इकडून वरती जायची. इकडून वर जाय तिकडून खाली आहे. ते बघ दादा बघ कसा जम्प करून खाली येतो. जा तिकडून नाही बाबू. इकडून जा. इकडून इकडून नाही नाही. जा वरती जा. वरती जा. अजून वरती जा. अरे जा बाबू जा. जा वरती जा. पूर्ण वरती जा. आता जाओ जाओ जल्दी जल्दी. जा जा. जा जा. जा वरती सरू. जा परत वरती. ठीक है चलो. अच्छा रखती हूँ. बाद में करते हैं. कान में क्या हुआ?